नवापूर येथे कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारात तालुकास्तरीय रानभाजी महोत्सव नुकताच पार पडला। महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियानांतर्गत तालुका अभियान व्यवस्थापन कक्षाने आयोजित केलेल्या या उपक्रमाला उपस्थित सर्व मान्यवरांनी रानभाज्यांचा आस्वाद घेऊन समाधान व्यक्त केलं। कार्यक्रमाचे उद्घाटन आमदार शिरीष नाईक, माजी जिल्हा परिषद सदस्या रजनीताई नाईक यांच्या हस्ते करण्यात आले। प्रमुख पाहुणे म्हणून सहाय्यक गट विकास अधिकारी किरण गावित, तालुका कृषी अधिकारी रविशंकर पाडवी, पोलीस निरीक्षक अभिषेक पाटील, तालुका अभियान व्यवस्थापक संजीवन संन्यासी, तालुका व्यवस्थापक अरविंद गावित उपस्थित होते। नवापूर तालुक्यातील 10 प्रभागातल्या 38 महिला स्वयंसहायता समूहांनी रानभाजी महोत्सवात सहभाग घेतला। तसेच रानातील विविध प्रकारच्या भाज्यांची विक्री केली। याशिवाय काही समूहांनी पाककृती देखील तयार करून आणल्या होत्या। या रानभाज्या व तयार करून आणलेल्या पाककृतींचा आस्वाद देखील मान्यवरांसह नागरिकांनी घेतला। सर्व सहभागी समूहांना मान्यवरांच्या हस्ते प्रशस्ती पत्र देऊन गौरविण्यात आले। कार्यक्रमाचे प्रास्ताविक तालुका अभियान व्यवस्थापक संजीवन संन्यासी यांनी केले, तर कार्यक्रम यशस्वीतेसाठी तालुका व्यवस्थापक अरविंद गावित, प्रभाग समन्वयक अरविंद बागले, देवीदास पाटील, विलास चव्हाण, प्रवीण राठोड, गंगावतीताई वसावे, नीताताई भामरे आणि अंजनी नाईक यांनी परिश्रम घेतले। आणि दुसरा विषय त्यांनी सांगितलं की रानभाजी महोत्सव वर्षातून एकचदा ठेवता। एकचदा काय, आम्ही मार्केटिंग ऍक्टिव्हिटीच्या माध्यमातून तालुका आणि तालुक्याच्या 4 ठिकाणी बाजारपेठे, त्या ठिकाणी मार्केटिंग ऍक्टिव्हिटी करायला आम्ही समोरून तयार आहे। परंतु जे प्रोडक्ट आले पाहिजे ते तुमच्याकडून येणार आहे, महिला बचत गट असो किंवा मग शेतकरी असो। आता मागच्या दिवाळीच्या प्रदर्शनाच्या निमित्ताने आपण तालुका विक्री केंद्राची सुरुवात केली, पण त्या ठिकाणी पुरेसे प्रोडक्ट आपल्याला मिळत नाही। तर आज इथून सुटल्यानंतर तुम्ही त्या ठिकाणी व्हिजिट करा आणि तुमचे प्रोडक्ट ठेवण्यासाठी ते तालुका विक्री केंद्र त्या ठिकाणी ठेवण्यात आलं। तिथला येणारा जो रेव्हेन्यू आहे, तिथलं जनरेट होणारं जे उत्पन्न आहे, ते कुठेही सरकार जमा होत नसून ते तुम्हाला दिलं जातं। त्या ठिकाणी जे काय असेल त्या दुकानात आणि आमच्या ज्या CRP ताई असतात त्या रोटेशन पद्धतीने त्या ठिकाणी ड्युट्या लावून त्या ठिकाणी त्या माल विक्रीचं काम केलं जातं। पण आव्हान असं आहे, त्या विक्री केंद्रामध्ये प्रोडक्ट वाढले पाहिजे आणि ते दर्जेदार असले पाहिजे। त्या पॅकेजिंग आणि मार्केटिंग या तिन्ही विषयावर प्रशिक्षण दिले जातात आणि बऱ्याच महिला आम्ही मुंबईला पाठवल्या, दिल्लीला पाठवल्या, ठिकाणी प्रशिक्षण घेऊन आल्या, काकूताई पण जाऊन आलेले आहेत। तर तालुका कक्ष किंवा कुठलंही शासकीय कार्यालय आहे ते लाभार्थ्यांना लाभ देण्यासाठी कुठं मागायला जात नाही। फक्त आव्हान एवढं आहे, लाभार्थ्यांनी समोर यावं आणि अशा योजनांचा लाभ घ्यावा। आता बिलमांजरी क्लस्टरला आम्ही मार्केटिंग ऍक्टिव्हिटी म्हणून फूड ट्रॉली 10 फूड ट्रॉली वाटप करणार आहोत पुढील दिवसात। त्या फूड ट्रॉलीचा उपयोग या ठिकाणी पाककृतीचे इतके चांगले पदार्थ आहेत, परंतु त्यांचं मार्केटिंग नाही। त्या 10च्या 10 फूड ट्रॉली जर यांनी आमच्याकडून रेटवर घेतल्या, त्यांचे अगदी कमी भाडेदरावर, त्या 200 रुपये असं रोज काहीतरी त्याचं भाडं ठरवलं जाईल। ते प्रभाग संघाला दिलेलं आहे आम्ही, जय आदिवासी प्रभाग संघ बिलमांजरे, त्याचं ऑफिस आम्ही करंजी खुर्दमध्ये जालनसिंग दादांच्या मदतीने लवकरच सुरू करू आणि त्या 10 ट्रॉल्या त्या ठिकाणी राहतील आणि अशा पाककृती करणाऱ्या ज्या महिला किंवा जे गट आहेत त्यांनी समोर यावं आणि त्या ट्रॉल्यांचा लाभ घ्यावा। त्या ट्रॉल्या आम्हाला कुठेतरी शहरामध्ये दिसल्या पाहिजे। पारंपरिक खमण, भजी आणि ते तळलेले पदार्थ खाण्यापेक्षा जर या आपल्या रानभाजी महोत्सवाच्या माध्यमातून समोर आलेल्या पाककृती जर आम्हाला दिसल्या मार्केटमध्ये, तर पूर्ण शहराला आणि आम्हाला सगळ्यांना आनंद होईल आणि तुम्हाला 2 पैसे भेटतील, तुमचं मार्केटिंग होईल। त्याच्यासाठी ऑनलाईन प्लॅटफॉर्म सुद्धा आहे, उमेद मार्ट म्हणून, जसं फ्लिपकार्ट आहे। त्या मार्टवर जर तुमचे प्रोडक्ट ऑनलाईन केले तर तुम्हाला घरबसल्या ऑर्डर येतील, परंतु प्रोडक्ट देणं हे तुमचं काम आहे। त्यांना मार्केटिंग कसं करायचं त्याविषयीचे प्रशिक्षण देणं किंवा ते पुढं बघणं ते आम्ही बघू। फक्त आव्हान एवढं आहे का या विषयात लाभ घ्या सगळ्या योजनांचा आणि ज्या गावात महिला अजून उर्वरित आहे, वंचित आहे, उमेदच्या गटांमध्ये समाविष्ट झालेले नाही, त्यांचं सामाजिक समावेशन व्हावं हे एक आव्हान आहे। या ठिकाणी थांबतो। धन्यवाद।